नमस्ते मित्रांनो, आपण अन्न पुरवठा विभाग भरती 2024 साठी अतिशय महत्त्वपूर्ण असं IBPS पॅटर्ननुसार या ठिकाणी जीकेचा प्रश्नसंच पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण जीकेचे एकूण 20 प्रश्न पाहणार आहोत आणि आजचा आपला व्हिडिओ क्रमांक किती आहे, लेक्चर क्रमांक जीकेचा किती आहे, दुसरा आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला. आता या ठिकाणी विचारले आपल्याला की भारताने जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य हे जे तत्व आहे त्याचा पुरस्कार करण्यासाठी किंवा याचा पुरस्कार करण्यासाठी कोणत्या तत्वाचा स्वीकार केला असं विचारले. मग ऑप्शन काय दिलेत पहा, सर्वधर्म समभाव, निःशस्त्रीकरण, अलिप्ततावाद आणि पंचशील. तर भारताने या ठिकाणी पंचशील तत्वाचा पुरस्कार केला होता. या पंचशील तत्वावरती परीक्षेमध्ये भरपूर वेळेस मित्रांनो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, याच्यावरती खूप वेळेस आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी तुम्हाला हे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की पंचशील करार कधी करण्यात आला. तर पंचशील करार कधी करण्यात आला होता पहा, 1954 1955 मध्ये पंचशील करार करण्यात आला होता. कोणत्या दोन देशामध्ये, तर या ठिकाणी पहा भारत आणि चीन या दोन देशामध्ये पंचशील करार झाला होता. परंतु चीननी काय केलं पहा, 1962 साली हा करार मोडला आणि भारतावरती काय केलं, आक्रमण केलं आणि या युद्धामध्ये भारताचा काय झाला होता मित्रांनो, दारुण पराभव झाला होता. मग या ठिकाणी आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारत चीन युद्ध कधी झालं, तर ते 1962 ला झालं. किंवा पंचशील करार कोणत्या दोन देशामध्ये झाला, तर तो भारत व चीन दरम्यान झाला. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 2 पहा, जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला. हा प्रश्न आतापर्यंत कमीत कमी 10 वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी विचारलंय की जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर या ठिकाणच्या सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला. तर या ठिकाणी ऑपरेशन ब्लू स्टार हे काय केलं होतं, या अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी राबवलं होतं, या अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी. मग या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑपरेशन ब्लू स्टार कधी राबवलं, तर ते कधी राबवलं, जून 1984 मध्ये राबवलं. ठीक आहे, कशासाठी राबवलं, तर या ठिकाणी पंजाबमधलं जे अमृतसर आहे, या अमृतसरमध्ये काय आहे मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अमृतसरमध्ये काय आहे, हे सुवर्ण मंदिर आहे. आणि या सुवर्ण मंदिरामध्ये काय झाले होते, काही खलिस्तानवादी अतिरेकी या ठिकाणी काय झाले होते, लपून बसले होते आणि त्याचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने काय केलं होतं, ऑपरेशन ब्लू स्टार राबवलं होतं. याचा परिणाम नंतर काय झाला, तर याचा परिणाम नंतर या ऑपरेशन नंतर काय झाली होती, इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो, ज्यावेळेस ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्यात आलं त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते. मग कोण पंतप्रधान होते, तर इंदिरा गांधी या काय होत्या, त्यावेळेस भारताच्या पंतप्रधान होत्या. या ऑपरेशन नंतर त्यांची हत्या करण्यात आली होती आणि हत्या झाल्यानंतर शीख विरोधी दंगली या ठिकाणी उसळल्या होत्या. ओके, पुढचा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 3 पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना मित्रांनो, आपण अन्न पुरवठा विभागामधील जे पद आहे पुरवठा निरीक्षक त्याचबरोबर उच्चस्तर लिपिक या दोन्ही पदासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे मित्रांनो. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही टेस्ट सिरीज आपली IBPS पॅटर्नवर आधारित आपली टेस्ट सिरीज असणार आहे. ओके, मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असे पुरवठा विभागाचे झालेले एकूण 7 पेपर्स तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जातील. आता हे जे पेपर आहेत हे पेपर तुम्हाला आन्सर की सहित, ओके, आन्सर की ANSWER आन्सर की सहित तुम्हाला या ठिकाणी काय केले जातील, हे पेपर प्रोव्हाइड केले जातील. ओके, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये दिल्या जातील. आणि या नोट्स एवढ्या डिटेल्स आहेत, तुम्ही या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही पुरवठा विभागाच्या भरतीमध्ये 160+ मार्क मित्रांनो सहज घेऊ शकता. ठीक आहे, मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आहेत पहा, मराठी आहे, इंग्रजी आहे, IBPS पॅटर्ननुसार गणित बुद्धिमत्ता आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र, विज्ञान आणि अर्थशास्त्र या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर 150 रुपये किंमत आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली एक ऑफर आहे
ही आपली ऑफर आपण आज सुद्धा चालू ठेवलेली आहे. म्हणजे जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे मित्रांनो, तर गुगल पे असेल, फोन पे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, 99 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 99 रुपये पे केले त्याचा एक काय करायचा, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो, व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. ठीक आहे, व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपला मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा 3 नंबर. भारतात 1953 साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. काय विचारलं या ठिकाणी, भाषावार राज्य पुनर्रचना आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता असं विचारले. ऑप्शन काय दिलेत पहा, फाजल अली, यशवंतराव चव्हाण, पंडित रतनाथ कुंजरू आणि के.एम. पन्नीकर. तर यापैकी फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमण्यात आला होता. आयोगाचं नाम काय होतं पहा, भाषावार राज्य पुनर्रचना आयोग. यालाच पाक आयोग असं सुद्धा म्हटलं जातं, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, पाक आयोग असं सुद्धा म्हटलं जातं. याचे अध्यक्ष कोण होते, फाजल अली हे अध्यक्ष होते. आणि या आयोगाची नेमणूक कधी केली होती, तर ती 1953 साली. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती सुद्धा भरपूर परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. याला भाषावार राज्य पुनर्रचना आयोग म्हटलं जातं, पाक आयोग म्हटलं जातं किंवा फाजल अली आयोग असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये एकूण अध्यक्ष फाजल अली होते आणि 2 सदस्य होते. हे 2 सदस्य कोण होते, एक होते पंडित रतनाथ कुंजरू आणि दुसरे होते के.एम. पन्नीकर. ठीक आहे, हे 2 काय होते, याच्यामध्ये सदस्य होते. त्याचबरोबर एस.के. धर समिती कधी नेमण्यात आली होती. आता ह्या सगळ्या समिती कशासाठी, आता तर या भाषावार प्रांत पुनर्रचनेसाठी होत्या किंवा भाषावार राज्य पुनर्रचनेसाठी होत्या. मग एस.के. धर समिती कधी नेमण्यात आली, तर 1948 ला नेमण्यात आली. जे.व्ही.पी. समिती कधी नेमण्यात आली, तरी सुद्धा 1948 ला. या समितीमध्ये सुद्धा कोण होते, 3 व्यक्ती होते. याच्यामध्ये जे म्हणजे कोण, पंडित जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे कोण, सरदार वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे कोण होते, पट्टाभी सीतारामय्या. हे तिन्ही काय होते, काँग्रेसचे मोठे नेते होते. यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली होती. आणि आपल्याला ज्याच्यावरती प्रश्न होता तो फाजल अली आयोग किंवा राज्य पुनर्रचना आयोग 1953 ला नेमला होता. या आयोगाने आपला अहवाल कधी दिला, तर तो 1955 ला दिला. आणि आयोगाचा अहवाल आल्यानंतर 1956 ला केंद्र सरकारने राज्य पुनर्रचना कायदा केला. राज्य पुनर्रचना कायदा केला. या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार भारतामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले होते. हे सुद्धा खूप IMP आहे. याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. ही जी साखळी आहे ना, म्हणजे 1953 ला फाजल अली आयोग नेमला, त्यालाच राज्य पुनर्रचना आयोग म्हणतात. त्याने 1955 ला अहवाल दिला. 1956 ला त्या अहवालावर आधारित काय केला, राज्य पुनर्रचना कायदा केला. ठीक आहे, या कायद्यानुसार काय केलं, भारतामध्ये किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले, तर 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4 आहे पहा. हा सोपा प्रश्न होता. तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात. सगळ्यांना माहिती आहे कशाचा वापर करतात, तर थर्मामीटरचा वापर तापमान मोजण्यासाठी केला जातो. मग या ठिकाणी एक अजून महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, बॅरोमीटरचा वापर कशासाठी केला जातो, तर वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी. त्याचनंतर लॅक्टोमीटर, याच्यावरती सुद्धा परीक्षेत खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. मग लॅक्टोमीटर हे काय, तर दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी लॅक्टोमीटरचा वापर केला जातो. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपला 5 नंबर पहा. IBPS आपल्याला विज्ञानावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारत असतं. मग या ठिकाणी विचारले पहा, 10 अश्वशक्ती बरोबर डॅश डॅश वॅट. आता अश्वशक्ती म्हणजे काय, हॉर्स पॉवर. पण इथं काय विचारलंय, 10 अश्वशक्ती म्हणजे 10 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असं विचारलंय. मग 10 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट, तर 7460 वॅट. ओके, आता या ठिकाणी एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 1 हॉर्स पॉवर म्हणजे 1 अश्वशक्ती म्हणजे किती वॅट असतंय, 746 वॅट असतंय. सर्वसाधारण वेळेस हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. परंतु या ठिकाणी त्यांनी काय केलं, विद्यार्थ्यांना थोडं कन्फ्यूज करण्यासाठी इथं 1 ऐवजी काय विचारलं, 10 अश्वशक्ती पॉवर विचारलं. आणि मग विद्यार्थ्याला माहिती असते, आपल्याला बऱ्याच वेळेस माहिती असतं की 1 वॅट म्हणजे किती आहे, 746 वॅट आहे 1 हॉर्स पॉवर म्हणजे. मग इथं ऑप्शन दिलं त्यांनी पहा 746. बऱ्याच वेळेस आपण या ठिकाणी उत्तर हे पण लिहू शकतो. म्हणून प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे. आपल्या पाठ काय असतं की 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती, 746 वॅट. पण त्यांनी इथं किती विचारलं आपल्याला, 10 हॉर्स पॉवर विचारलंय. मग आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी 746 गुणिले 10
बरोबर काय होईल 7460 हॉर्स पॉवर. ठीक आहे, म्हणजे सिंपल होतं, एवढं काय अवघड नाही. फक्त सांगण्याचं तात्पर्य काय की मग प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचा. त्याचबरोबर हा एक प्रश्न सुद्धा विचारला जातो वारंवार, शक्तीचे एसआय एकक काय आहे. मग शक्तीचं एसआय एकक काय मित्रांनो, तर ते वॅट आहे. ओके, आता प्रश्न विचारला होता हा TCS ने. कुठे विचारला होता, हे आरोग्य विभागाचे जे पेपर झाले का ग्रुप डी आणि ग्रुप सी चे, त्या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी विचारला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न 6 नंबर, खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठविण्याकरता आवश्यक आहे. सोपा प्रश्न आहे, पुन्हा रक्त गोठवण्यासाठी विचारलं या ठिकाणी आपल्याला. मग तुम्हाला माहिती आहे रक्त गोठवण्यासाठी कोणतं जीवनसत्व आवश्यक आहे, तर ते व्हिटॅमिन के किंवा के जीवनसत्व हे काय आहे, रक्त गोठवण्यासाठी आवश्यक आहे. मग या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला की के जीवनसत्वाचं रासायनिक नाव काय आहे. मग या जीवनसत्वाचं रासायनिक नाव काय आहे, तर ते आहे फायलोक्विनॉन. ओके, खूप महत्वाचं आहे. या के व्हिटॅमिनचं महत्वाचं कार्य काय आहे, तर रक्त गोठविण्याच्या प्रक्रियेत मदत करणं. आणि जर याचा अभाव असेल तर अभावाने काय होतं पहा, रक्त गोठवण्यास विलंब होतो, म्हणजे काय होतो, उशीर होतो. ठीक आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो जर कधी व्हिटॅमिन के ची जर आपल्याकडे कमतरता असेल तर. ठीक आहे, पुढचा प्रश्न पुन्हा पहा, इथे जीवनसत्वावरतीच होता. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येतो. काय विचारलंय, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येतो. मग व्हिटॅमिन ईच्या अभावाने काय येतो, वांझपणा येतो. आणि या ईचं रासायनिक नाव काय आहे मित्रांनो, तर ते टोकोफेरॉल हे काय आहे, ईचं रासायनिक नाव आहे. हल्ली जीवनसत्वाच्या रासायनिक नावावरती भरपूर प्रश्न येत आहेत, म्हणून तुम्हाला काय करायचंय, सगळ्या जीवनसत्वाचे रासायनिक नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्याच्यावरती वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये सध्या विचारला जात आहे. ठीक आहे, अजून एक प्रश्न पहा या ठिकाणी आपल्याला. आता इथं अजून एक प्रश्न विचारला जातो पहा की खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वास वांझपणा विरोधी जीवनसत्व म्हणून ओळखलं जातं. मग वांझपणा विरोधी जीवनसत्व सुद्धा कोणत्या जीवनसत्वास ओळखलं जातं, तर ते सुद्धा व्हिटॅमिन ईलाच ओळखलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी 8 नंबर, डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो. आता इथं काय सांगितलंय, डोळ्याचं आरोग्य. आता हा सोपा प्रश्न होता. मग डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा वापर होतो, तर व्हिटॅमिन एचा. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, व्हिटॅमिन अ. मग याचं मुख्य कार्य काय पहा, तर अंधारी दृष्टीसाठी डोळ्यात दंडपेशीमध्ये रॅडॉक्सिन या रंगद्रव्याची निर्मिती करणे हे काय असतं, व्हिटॅमिन अचं महत्वाचं कार्य असतं. रॅडॉक्सिन हा सुद्धा शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे, मुख्य स्रोत कशाचा आहे व्हिटॅमिन अचा, तर गाजर आहे, पालक आहे, मेथी आहे. ठीक आहे, अभावाचा परिणाम काय होतो, तर रात आंधळेपणा होऊ शकतो. कशामुळे, व्हिटॅमिन अच्या अभावामुळे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा 9 नंबर, भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता किंवा कधी भारतीय संसदेवरती हल्ला झाला होता. मग भारतीय संसदेवरती कधी हल्ला झाला होता, तर तो 13 डिसेंबर 2001 साली झाला होता. भारताच्या इतिहासातील काळा दिवस यास म्हटलं जातं. या हल्ल्यामध्ये मला वाटतं 14 लोक काय झाले होते, या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न महत्वाचा आपला 10 नंबर, राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे. आता या ठिकाणी पहा, प्रश्न सोपा होता, परंतु त्यांनी काय केलं होतं पहा, इथं 2 पर्याय दिले ते पहा. काय, 30 वर्षापेक्षा कमी नसावे, आणि दुसरा पर्याय काय दिलता, 30 वर्षापेक्षा जास्त नसावे. ठीक आहे, म्हणजे जवळपास दोन्ही पर्याय काय होते, सारखेच पर्याय होते. ठीक आहे, मग या ठिकाणी आपली वयाची अट काय आहे, तर त्या व्यक्तीचं वय हे काय, 30 वर्षापेक्षा कमी नसावं, हे काय आपलं योग्य उत्तर आहे. जास्त हे त्यांनी काय केलं, फक्त पहा इथं विद्यार्थ्याला कन्फ्यूज करण्यासाठी हा पर्याय दिला. म्हणजे 2 पर्याय काय केलं जातं, बऱ्याच वेळेस साम्य दाखवलं जातं किंवा 2 पर्याय या ठिकाणी सारखे दिले जातात. एखाद्या शब्दाचा त्याच्यामध्ये घोळ केला जातो आणि मग विद्यार्थी याच्यामध्ये काय होतो, कन्फ्यूज होतो. ओके, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपल्याला इथं काय विचारलं होतं, राज्यसभेचं. मग जर या राज्यसभेच्या ऐवजी जर आपल्याला लोकसभेचं विचारलं असतं, तर लोकसभा लढण्यासाठी कमीत कमी वयाची अट किती आहे, तर ते आहे 25 वर्ष. लक्षात ठेवा, किती, 25 वर्ष. लोकसभा 25 आहे, विधानसभा 25 आहे, विधान परिषद आणि राज्यसभा किती आहे, 30 आहे. राष्ट्रपती उपराष्ट्रपती किती आहे, 35 आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं सदस्य होण्यासाठी वयाची अट किती आहे, 21 आहे. लक्षात ठेवा. आता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय येतं, आपली ग्रामपंचायत येते, पंचायत समिती येते, जिल्हा परिषद येते, नगर परिषद येतात, महानगरपालिका येते. म्हणजे या सगळ्यासाठी वयाची अट किती आहे, कमीत कमी 21 वर्ष लागतात.
त्याच्यानंतर पहा लोकसभा आणि विधानसभा म्हणजे आमदार आणि खासदार होण्यासाठी किती लागतात, वयाची कमीत कमी 25 वर्ष लागतात. आणि राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी किती लागतात, कमीत कमी 30 वर्ष लागतात. आणि राष्ट्रपती व उपराष्ट्रपती वयाची कमीत कमी किती वर्ष लागतात, 35 वर्ष लागतात. म्हणजे हे तुम्हाला चारही लक्षात ठेवायचे. या चारहीवरती सुद्धा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न एकदम सिंपल प्रश्न विचारला होता त्यांनी, एकदम फुलटॉस बॉल दिलता आपल्याला. काय विचारलं होतं पहा, 1983च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता. मग भारताचा कर्णधार कोण होता सगळ्यांना माहिती आहे, कपिल देव होता. ठीक आहे, लक्षात ठेवा. सिंपल प्रश्न आहे, लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न कशामुळे आला माहिती आहे का, तुम्हाला हल्ली अलीकडे काय झाला, वर्ल्ड कप झाला. त्या वर्ल्ड कपच्या भारत काय झाला, अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. मग बऱ्याच विद्यार्थ्याला काय वाटलं होतं, आताचा जो चालू विश्वचषक आहे आत्ता झालेला त्याच्यावरती प्रश्न येईल, पण त्यांनी प्रश्न कुठं टाकला, 1983च्या विश्वचषकावरती टाकला. म्हणजे बऱ्याच वेळेस काय मला सांगायचं तात्पर्य काय आहे की जर एखादा मोठा इव्हेंट चालू असेल तर आपल्याला त्या इव्हेंट तर लक्षातच ठेवायचा आहे, पण त्याचबरोबर त्या इव्हेंटचा भूतकाळ सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. आता इथं भारताने वर्ल्ड कप किती जिंकलेत आतापर्यंत, 2 जिंकलेत. 1983ला एक जिंकला आणि 2011ला एक जिंकला. 2011ला कॅप्टन कोण होता, महेंद्रसिंग धोनी होता. ठीक आहे. आताच्या या वर्ल्ड कपमध्ये आपण काय झालो, 2022च्या वर्ल्ड कपमध्ये आपण फायनलमध्ये हारलो, म्हणजेच काय झालो, उपविजेता झालो. आणि भारताचा कॅप्टन कोण होता, या ठिकाणी रोहित शर्मा भारताचा कॅप्टन होता. विजयी संघ कोण होता, ऑस्ट्रेलिया होता. आणि ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन कोण होता, तर तो होता पॅट कमिन्स. ओके, हे पण लक्षात ठेवा, कोण होता, पॅट कमिन्स. ठीक आहे. त्याचबरोबर पॅट कमिन्सवरती अजून एक प्रश्न विचारलाय, ICC प्लेअर ऑफ द मंथ मध्ये डिसेंबर महिन्याचा जो प्लेअर आहे तो कोण ठरलाय, पॅट कमिन्स ठरलेला आहे. या ठिकाणी प्रश्न विचारला होता पहा, ICC प्लेअर ऑफ द मंथ सप्टेंबरचा कोण आहे विचारला होता. सप्टेंबरचा कोण होता, शुभमन गिल होता. ओके, लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न आला होता. कधी आला होता प्रश्न, आता जे जलसंपदा विभागाचे, जलसंपदा नाही, PWDचे जे पेपर झाले ना त्या पेपरमध्ये प्रश्न विचारला होता हा प्रश्न. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला करंट वरचा प्रश्न कसाही विचारू शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 12 नंबर, नांदूर मध्यमेश्वर बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. हा एक पहा IBPSचा एक पॅटर्न आहे. या ठिकाणी काय केलं जातं, आपल्याला 2 विधानं दिली जातात आणि या 2 विधानापैकी कोणतं विधान सत्य आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलं जातं. मग पहिलं विधान काय दिले बघूया पहा, महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील हा एक जलाशय आहे. कोणता जलाशय, तर नांदूर मध्यमेश्वर. ठीक आहे. मग पहिलं विधान काय आहे, बरोबर आहे. हे कुठं आहे पहा, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरं विधान काय दिलंय, हा गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर आहे. हे विधान सुद्धा बरोबर आहे. नांदूर मध्यमेश्वर हा जो जलाशय आहे हा काय आहे, गोदावरी आणि कादवा नदीच्या काय आहे, संगमावरती आहे. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे, या ठिकाणी पहा वेगळे पर्याय दिलेत. मग पहिला पर्याय आपलं उत्तर असेल की 1 आणि 2 हे दोन्ही विधान काय आहेत, सत्य आहेत, हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नांदूर मध्यमेश्वर हे एक जलाशय बी आहे आणि हे काय आहे, पक्षी अभयारण्य सुद्धा आहे. या नांदूर मध्यमेश्वरलाच काय म्हटलं जातं, महाराष्ट्राचं भरतपूर असं सुद्धा नांदूर मध्यमेश्वरला म्हटलं जातं. लक्षात ठेवा. ओके, कोणत्या तालुक्यामध्ये आहे, निफाडमध्ये आहे. याला अभयारण्य म्हणून कधी घोषित करण्यात आलं, 1986ला. याचं क्षेत्रफळ किती आहे, तर 100 चौरस किमी याचं क्षेत्रफळ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की नांदूर मध्यमेश्वर हे काय, महाराष्ट्रातील पहिले रामसर क्षेत्र आहे. काय, महाराष्ट्रातील पहिलं रामसर क्षेत्र आहे. याला कधी रामसर क्षेत्राचा दर्जा देण्यात आला होता, तर तो 2020 मध्ये. कशाला, नांदूर मध्यमेश्वरला. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, खूप IMP आहे. याच्यावरती भरपूर वेळेस प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की महाराष्ट्रामध्ये एकूण किती रामसर क्षेत्र आहेत, तर महाराष्ट्रामध्ये एकूण 3 रामसर क्षेत्र आहेत. मग त्याच्यामध्ये पहिलं रामसर क्षेत्र कोणतं आहे, तर आहे नांदूर मध्यमेश्वर, हे पहिलं आहे. त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे पहा, आपलं बुलढाण्याचं जे लोणार सरोवर आहे ना, लोणार सरोवर. ठीक आहे, लोणार सरोवर. आणि तिसरं कोणतं आहे, आपली ठाणे खाडी, त्यालाच ठाणे फ्लेमिंगो खाडी असं सुद्धा म्हणतात. ही ठाणे खाडी काय आहे, आपली महाराष्ट्रातील तिसरं रामसर क्षेत्र आहे. हे रामसर क्षेत्र म्हणजे काय असतंय, दलदलीचं क्षेत्र असतं. याचं संरक्षण करण्यासाठी एक
रामसर करार झालेला आहे, तो रामसर करार कधी झाला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. कधी झालेला आहे रामसर करार? 1971 ला झालेला आहे. कुठं झालता? इराणमधील रामसर या ठिकाणी झाला होता. ओके, म्हणजे ही सगळी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची. चला पुढचा प्रश्न 13 नंबर. महाराष्ट्राच्या 2020-21च्या वार्षिक आर्थिक सर्वेक्षणात नमूद केलेल्या मानव विकास निर्देशांक 2021 नुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा एसडीआय म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो तो कमी आहे? आता हा प्रश्न जर तुम्ही ऑप्शन व्यवस्थित पाहिले असते, पहिला ऑप्शन काय होतं पहा, नंदुरबार, नंतर ठाणे, मुंबई आणि नागपूर. मग या तीन पहा, इथं पहा नंदुरबार हे काय आहे? आदिवासी जिल्हा आहे. ठाणे काय आहे? शहरी भाग आहे. मुंबई शहरी भाग आहे आणि नागपूर सुद्धा काय आहे? बऱ्यापैकी विकसित आहे. मग या ठिकाणी सगळ्यात कमी विचारलं होतं, मग सगळ्यात कमी एसडीआय कुठला असेल आपला? तर तो असेल नंदुरबारचा. आता एसडीआयचा फुल फॉर्म काय आहे हा सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. मग ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्यालाच काय म्हटलं जातं मराठीमध्ये? मानव विकास निर्देशांक म्हटलं जातं. ओके, याची निर्मिती कोणी केली हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की एसडीआयची किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची निर्मिती कोणी केली? तर ती मेहबूब उल हक यांनी केली. हे एक आपले शेजारचं जे भिकारड राष्ट्र आहे पाकिस्तान, ह्या पाकिस्तानचे ते एक काय होते? थोर अर्थतज्ञ होते, म्हणजे चांगले अर्थतज्ञ होते. त्याचबरोबर त्यांना सहकार्य लाभलं होतं भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन, या दोघांनी मिळून काय केली होती? एसडीआयची निर्मिती केली होती. आणि ही कधी केली होती? 1990 साली केली होती. ठीक आहे. त्याचबरोबर मानव विकास निर्देशांकांचं मूल्य किती असतं? तर ते 0 ते 1 दरम्यान असतं. 0 म्हणजे काय? एकदम कमी मानव विकास, आणि 1 म्हणजे काय? सगळ्यात जास्त मानव विकास. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 14. पाली टेक्स सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हे आयबीपीएसचं जे जीके मित्रांनो, काही विचारतात काही बी. मित्र तुम्ही जर टॉपर पाहिलं ना तर त्या टॉपरला सगळ्यात कमी मार्क कोणत्या विषयात आहेत पहा. आता बघा झेडपीचे काल परवा 2 निकाल येऊ राहिलेत पहा. त्याच्यामध्ये पहा टॉपर किती आहेत पहा. 164, मला वाटतं रत्नागिरीचा 164 आहे, कोल्हापूरचा टॉपर 154 आहे. म्हणजे जसे तलाठी भरतीला 214 वाला टॉपर आहे ना, तसं आयबीपीएस कर तो नाद चालत नाही. आयबीपीएस त्यांचं पेपर काय करतं? व्यवस्थित घेतं, चांगल्या पद्धतीने घेतं. त्यांची प्रश्नपत्रिका सुद्धा काय असते? दर्जेदार असते. हे टॉपर आहेत. आणि तलाठी भरतीमधला टॉपर किती आहे? 214चा आहे. ठीक आहे, म्हणजे आता ते काय झोल झाला असेल ते असो. म्हणून तुम्हाला सांगतो जीके काय करा? व्यवस्थित करा. सगळ्यात कमी मार्क विद्यार्थ्याला कुठे येत आहेत? तर ते आयबीपीएसच्या जीके मध्ये येत आहेत. काय येत आहेत? तर आयबीपीएस काही पण विचारते. इथं पहा काय विचारलंय. पॉलिटेक्स सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कोणती सोसायटी? पॉलिटेक्स सोसायटी. वाचलं होतं कुठे पुस्तकात? नव्हतं वाचलं. मग कधी झाली याची स्थापना? 1881 साली झाली. याची स्थापना कोणी केली? तर ती थॉमस विनियम रिस डेव्हिड्स यांनी केली. कशासाठी केली? तर पाली भाषेतील ग्रंथाच्या अभ्यासाला उत्तेजन म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी याची स्थापना त्यांनी केली होती. कशाची? पॉलिटेक्स सोसायटीची. ठीक आहे. कधी स्थापना झाली? 1881 ला. पुढचा प्रश्न पहा 15 नंबर. ऋग्वेदातील प्रत्येक मंत्रास काय म्हणतात? हा प्रश्न सुद्धा वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. मग ऋग्वेदातील प्रत्येक मंत्रास काय म्हटलं जातं? तर त्यास ऋचा म्हटलं जातं. लक्षात ठेवा. त्याचबरोबर एकूण वेद किती आहेत? तर एकूण 4 वेद आहेत. मग त्यातला सर्वात पहिला वेद कोणता आहे? तर तो आहे ऋग्वेद. त्याच्यानंतर येतो यजुर्वेद, त्याच्यानंतर येतो सामवेद. या सामवेदाला भारतीय संगीताचा पाया म्हटलं जातं. ठीक आहे, याच्यावरती भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर येतो अथर्ववेद, आणि या अथर्ववेदाला काय म्हटलं जातं? वैदिक शास्त्राचा जनक किंवा वैद्यकीय शास्त्राचा पाया असं अथर्ववेदास म्हटलं जातं. ठीक आहे, सगळी माहिती लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा हल्ली अलीकडे प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 16 नंबर. खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे? सोपा प्रश्न विचारला होता. कोणती विचारलाय? शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ऑप्शन काय दिलेत? नगर परिषद. नगर परिषद हीच काय आहे? शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. अजून दुसरी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था कोणती आहे? तर ती आहे महानगरपालिका. ठीक आहे, महानगरपालिका असेल, कटक मंडळ असेल, या काय आहेत? शहरी स्थानिक आहेत. नगर परिषद असेल, नगर पंचायत असेल. नगर परिषद आणि नगर पंचायत वेगळे आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि पंचायत समिती ह्या काय आहेत? सगळ्या ह्या काय आहेत? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढण्यासाठी वयाची अट किती आहे? तर ती 21 वर्ष आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर.
जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा अटल बोगदा जो मनालीला लाहुल स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडतो त्याची लांबी किती आहे? मग किती लांबी आहे याची? तर ती 9.02 किलोमीटर लांबी आहे. या बोगद्याला नाव काय दिलंय पहा, तर अटल बोगदा दिलंय. ठीक आहे, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. हा बोगदा कुठं आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा हिमाचल प्रदेशमध्ये आहे. याला नाव काय दिलंय? तर भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव दिलंय. कोणत्या रस्त्यावरती आहे पहा, तर हा लेह ते मनाली हा जो महामार्ग आहे NH3 याच्यावरती हा रस्ता आहे. कामाचा प्रारंभ कधी झाला होता? 2010 पासून झाला होता. लांबी किती आहे पहा, 9.02 किलोमीटर आणि रुंदी किती आहे या बोगद्याची? 10 मीटर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपला 18 नंबर. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? वारंवार रिपीट होणारा प्रश्न. दख्खनच्या पठारावरती कोणती मृदा आढळते? रेगूर मृदा आढळते. तिलाच काय म्हटलं जातं? कापसाची काळी मृदा असं सुद्धा म्हटलं जातं. हे कुठं कुठं आढळते पहा, तर पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागात आणि मराठवाड्यात काय होती? ही रेगूर मृदा, काळी मृदा आढळते. त्याचबरोबर खानदेशात सुद्धा बऱ्याच प्रमाणात ही काळी मृदा आढळते. त्याच्यानंतर जांभी मृदा कुठं आढळते पहा, जांभी मृदा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आढळते. पिवळसर मृदा पूर्व विदर्भामध्ये आढळते. तांबडी मृदा पश्चिम घाट आणि पूर्व भागामध्ये आढळते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला 19 नंबर. शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मग शाळा हे पुस्तक कोणाचं आहे मित्रांनो? तर ते आहे मिलिंद बोकील यांचं. ठीक आहे, आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काय मी पुस्तकं आणि लेखक सांगतो जे की महत्वाचे आहेत, यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो, ते तुम्हाला पाठच ठेवायचे आहेत. मग पहा, मृत्युंजय कोणाचं आहे? तर ते आहे शिवाजी सावंत यांची. छावा सुद्धा कोणाची आहे? शिवाजी सावंत यांचीच आहे. श्रीमान योगी कोणाची आहे? रणजित देसाई. पानिपत कोणाचे आहे? विश्वासराव पाटील. स्वामी कोणाचे आहे? रणजित देसाई. महत्वाचं आहे बरं का, पाठ करून ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर युगांतर शिवाजी सावंत. ययाती विष्णू सखाराम खांडेकर. कोसला भालचंद्र नेमाडे. आणि व्यक्ती आणि वल्ली कोणाची आहे? पु ल देशपांडे यांची आहे. हे सगळे पुस्तकं महत्वाची मित्रांनो, यांच्या सगळ्यावरती प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे, आता आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 नंबर. काय विचारलंय पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि सगळ्यांनी उत्तर द्यायचंय. का सगळ्यांनी उत्तर द्यायचंय? तर हा प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय केला होता? स्पष्टीकरणासहित घेतला होता. मग तुमच्या लक्षात राहतंय की नाही याच्यावरून कळून तुम्हाला. मग या प्रश्नाचं उत्तर काय करा, कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.